नमस्कार मंडळी. तर सर्वांना जागतिक महिला दिनाच्या खूप 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 शुभेच्छा. नेहमीप्रमाणे मी माझ्या दिवसाची सुरुवात कॉफीनी केली ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर. त्याच्यानंतर आज रायाची पेरेंट्स मीटिंग होती. म्हणजे मला पेरेंट्स हा शब्द ऐकूनच धडकी भरली होती. म्हणजे बघा ना, माझा स्वतःचा बालिशपणा इथं संपेना आणि मी एका बाळाची आई आहे, असं. मग मी रायाच्या पेरेंट्स मीटिंगला जाऊन आली. असं काही विशेष असं काही नव्हतं. नॉर्मल रूटीन कसं असतं बाळांचं, खाऊ काय देतो, ॲक्टिव्हिटीज काय देतात, हे सगळ्याबद्दल डिटेल्स. कारण ॲज अ न्यू पेरेंट्स आम्हाला खूप साऱ्या क्वेरीज होत्या. सो त्यासाठी त्यांनी एक मीटिंग अरेंज केली होती. त्याच्यानंतर मी डायरेक्ट दुसऱ्या दिवसाचाच व्लॉग शूट केला, कारण मला वेळच नाही मिळाला. सो दुसऱ्या दिवशी आमच्या ऑफिसमध्ये वुमन्स डे सेलिब्रेशन होतं. खूप छान सेलिब्रेशन झालं. तिथे छान फोटोज काढले आणि त्याच्यानंतर मग घरी आले. घरी आल्यानंतर पहिला रायाचं खाऊ करायला घेतला. तर रायासाठी आज मी रव्याची खीर आणि मऊ तूप भात करणार होते. तर रव्याच्या खीरसाठी मी इकडे खजूर गरम पाण्यामध्ये भिजत टाकले. तोपर्यंत मी आमचा स्वयंपाक करायला घेतला. मी भाकरी करून घेतला. भात ऑलरेडी झाला होता आणि भाकरी झाल्यानंतर मी आईंकडून एक गोष्ट शिकली, की भाकरी झाल्यानंतर त्याच काळ्या तव्यामध्ये जर आमटी केली तर त्याची चव खूप छान लागते. सो मी पटकन आधी भाकरी करून घेतल्या. आमच्याकडे 2 प्रकारच्या भाकरी होतात. एक म्हणजे ज्वारीची आणि बाजरीच्यासुद्धा. मी बाजरी खात नाही, त्याच्यामुळे माझ्यासाठी ज्वारीची भाकरी होती. भाकरी झाल्या आणि मी पटकन आमटी टाकून घेतली त्याच तव्यामध्ये. काल आई गावी परत गेल्यामुळे परत माझं जे आहे तेच रुटीन मला परत फॉलो करावं लागलं. आई होता तोपर्यंत बऱ्याचशा गोष्टी त्या करायच्या. म्हणजे त्या भाजी आणि भात करून घ्यायच्या. मी फक्त भाकरी करायची आणि रायाला खाऊ चारायची जबाबदारी ही त्यांच्याकडेच होती. त्यामुळे ऑफिसवरून आल्यानंतर माझी कधीच धावपळ झाली नाही. असो, स्वयंपाक झाला, रायाला खाऊ चारून घेतला मी. पटकन आम्ही पण जेवण करून घेतलं आणि राया पण झोपी गेला. क्रशमधून आल्यानंतर जे रुटीन सेट असतं त्याच्यामध्ये तो आरामात 9:30 पर्यंत झोपून जातो आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट 8 वाजताच उठतो. तर तुम्हाला माझे व्लॉग कसे वाटतात हे मला नक्की कळवा आणि थँक फॉर वॉचिंग. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय.